सुप्रभात मंडळी, दिवस 5वा आणि आम्ही अजून एक कल्पामध्येच आहोत. काय करायचं पाठीमागे बघा आणि तुम्ही ठरवा काय करू शकतो आपण. म्हणजे रात्रभर इथे स्नो पडतोय, बर्फ पडतोय आणि या पायऱ्यांवरती अक्षरशः खच साठलेला आहे. आपण खाली पण नाही जाऊ शकत आहे. आपण आज सुद्धा काय करू शकतो की नाही ही मोठी साशंकता आहे. शक्य झालंच तर आपण खाली जाऊयात. आमची गाडी अजून तिथे लावलेली आहे. आता खाली जाऊन बघायची परिस्थिती. जर खाली पण जास्त बर्फ असेल तर मग जास्तच अवघड परिस्थिती आहे. आपण रिटर्न पण जाऊ शकतो की नाही हा मोठा प्रश्न आहे. टॉमे गेला 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 काय भारी वाटतं या इथं. प्रत्येक फांदीवरती बसलेला आहे बर्फ. कमॉन अरे वाह क्या बात आहे. कुठून कुठून घुसतोय. लो जेरा खाव घ्याती या इकडे या जेवायला. शपथ हे एक दोन शब्द मी शिकलेलो आहे त्यांच्याकडून. छान छान बस झालं आता. ए बस की तुम्ही व्हिडिओ करताय. अरे ह्याला मराठी कळत नाही काय. इकडच्या भाषेत काय बोललं जातं रे सांग ना. ते म्हणतात ना निसर्गाच्या समोर कुणाचंही काही चालत नाही. त्यामुळे आत्ताच एक बातमी हातात आली ती म्हणजे नाकोचा जो हायवे आहे तो सुद्धा बंद झालेला आहे हेवी स्नोफॉलमुळे. त्यामुळे आज जे आपण जाणार होतो नाकोला पुढे, ॲटलिस्ट आपण स्पिटीच्या व्हॅलीमध्ये एंट्री तरी केली असती. बट बॅड लक. आता आपण रिटर्न निघालो आहोत शिमल्याकडे. असो काही गोष्टी गिवअप करावं लागतात आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी. सो लेट्स गो. अवघड परिस्थिती झालेली आहे. गाडीत आम्ही बसलोय तरी पण प्रॉब्लेम असा आहे की गाडी खूपच स्किट करते. आत्ता गाडी एकदम खाली अशी सरकत होती. आई शपथ. आणि उतरू पण नाही शकत आहे कारण की गाडीला ओझं पाहिजे आणि गाडीच्या टायरातली हवा पण आपण काढून घेतली जेणेकरून ती स्किट नाही होणार. पण तरीसुद्धा काहीच उपयोग होत नाही. खूपच अवघड परिस्थिती झालेली आहे. गाडी खूपच स्किट करते. आतमध्ये अक्षरशः आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. शपथ. हा बघा टर्न आणि ह्या टर्नने जास्त करून गाडी स्किट करते. मंडळी नक्की स्किट काय करते हे तुम्हाला दाखवतो. हे बघा असं स्किट करते. त्यामुळे गाडीचा टायरसुद्धा ब्रेक जरी लावला तरी असा घसरत जातोय या बर्फावरून. ॲक्च्युली आपल्याला जागा अशी पाहिजे पण गाडी ह्याच जागेवरून जाईल असं सांगू नाही शकत आपण. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की ती आता मशीन येईपर्यंत आपल्याला असंच वाट बघत बसावं लागणार आहे. तर आता असं ठरलेलं आहे की सगळेजण आता खाली उतरतील चालत. जवळपास 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. खाली आपल्याला चालत जावं लागणार आहे. सो सोबत आपण काही छोट्या छोट्या गोष्टी घेऊयात म्हणजे जे आपल्याला लागणार नेसेसरी थिंग्स. 1-2 बॅग्स म्हणून. बाकी सगळ्या बॅगा इथेच ठेवणार आहोत. बाकी मागून बुलडोजर येतोय हे सगळं साफ करायला. तोपर्यंत थोडासा वेळ जाणारच आहे. त्यामुळे ही गाडी नंतर ना ती बुलडोजरने साफ केल्यानंतर ही गाडी पण खाली येईल. तोपर्यंत आम्ही हळूहळू खाली चालत जातोय. पडला काय.
हाँ आप कैसे रहते हो इस सिचुएशन में? अब आदत है हमारा, क्या है आपको मजा आता है क्या? क्या बात है। क्या क्या हमारा ना अंदर होता है गरम चूल्हा, अंदर गरम होता है ना? हाँ, चूल्हा लकड़ियाँ लगाया आराम से। आम्ही मारलेला आहे शॉर्टकट, म्हणजे इथून पायऱ्या आहेत तिथून आपण चालतोय, म्हणजे जिथे रस्ता होता ना तिथून थोडंसं जास्त लांब पडतंय. काय झालं? घसरतंय? घसरते की मग घसरकुंडी खेळायची होती ना तुला बर्फामध्ये. कधी खेळणार? हा टूट जाएगा क्या? कैमरा कैमरा कभी नहीं छूटता अपने हाथ से. खूपच खाली उतरलेलो आहे. तिकडे बघा ढग दिसतात आहेत ना, तिथे होतो आपण, ढगात होतो, ढगात. तिथून आपण आता खाली उतरलेलो आहोत. आता या इकडे खाली सगळं क्लिअर वातावरण आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपण खाली जाऊयात, थोडंसं खाऊयात आणि मग बघूयात पुढचा प्लॅन काय येतो. तर आता फायनली आपण रिकांगपिओला पोचलेलो आहोत आणि बघत असाल तुम्ही वेगवेगळी भवनं इकडे दिसतात आहेत, मोठमोठी मुख्यालय दिसतात म्हणजे इकडची. हे आहे डिस्ट्रिक्ट प्लेस, म्हणजे किन्नौरचं डिस्ट्रिक्ट प्लेस. जसं की रायगडचं पनवेल जसं आहे ना, तसं किन्नौरचं रिकांगपिओ आहे. आणि इथूनच वरती आपण राहिलो होतो कल्पामध्ये, त्यामुळे इथे बऱ्यापैकी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे रिमोट नाही आहे, हे जास्त रिमोट नाही आहे. हे ॲक्च्युली कसं आहे, आपल्याकडे जसं गावाच्या नावाने म्हणजे सिटीच्या नावानेच डिस्ट्रिक्ट बनतो ना, बरोबर. इकडे तसं नाही. हा या एरियाला म्हणजे या डिस्ट्रिक्टला म्हणतात किन्नौर, बरं. पण त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल हे शहर आहे रिकांगपिओ. राईट. तर मग आपण ॲक्च्युली ड्रोनची परमिशन घेण्यासाठी वरती कल्पामध्ये आपण ट्राय करत होतो की तिथल्या तहसीलदार ऑफिसला विचारलं होतं किंवा पोलीस स्टेशनला पण विचारलं होतं, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली DP ऑफिसला विचार असं बोलले होते. त्यामुळे खाली आता आपल्याला खूप मोठं हे शहर असल्याकारणे आपण आता विचारू नाही शकत आहे आणि आपल्याकडे तेवढा वेळसुद्धा नाही आहे. मंडळी ह्या आहेत इकडच्या वडापचं स्टँड आहे या इकडे. ॲक्च्युली इकडची लाईफस्टाईल बघताना खूप भारी वाटते, म्हणजे सगळेजण असे माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात आहेत. तर आपण आता या पंजाबी डाब्यामध्ये निघालेलो आहोत खायला. सगळेजण वाट बघतात आहेत. बाय द वे बाकीचे लोक इतकी बारीक नजरेने बघतात आहेत माझ्याकडे की हा भाई करतोय काय. पहिला खायला पण सुरुवात केली तुम्ही, हे बघा हे असेच खायला पण सुरुवात केली, थांबले पण नाही. एक मिनिट. आता नवीन टेन्शन आहे, इकडच्या सगळ्या फ्लाईट्स बंद करायच्या चाललेल्या आहेत दिल्लीवरून. होप सो दिल्ली टू मुंबईची फ्लाईट बंद नाही केली पाहिजे किंवा रद्द नाही केल्या पाहिजे, नाहीतर अवघड होईल. काय काय सेंट्रल इंडियाचं नॉर्मल चालू आहे, फक्त जे बॉर्डर लागलेलं आहे ना पाकिस्तानला, तेच काश्मीर आणि पंजाब फक्त तेवढंच अफेक्टेड आहे, कारण ते कसं फ्लाय झोन येतात ना. आता मस्तपैकी दाल मखनी आणि शाही पनीर ऑर्डर केलेलं आहे. आता तुटून पडूयात. मंडळी यायचं भाजी मार्केट आहे. भाजी मार्केटमध्ये नक्की कोणकोणत्या भाज्या आपल्याला मिळतात इथे? काकडी ना, कद्दू आहे हा. तर मित्रांनो ही अशी कंडिशन आहे. ह्या भाज्या ज्या त्या त्यांनी मागवलेल्या आहेत पंजाबवरून. मंडळी जाता जाता इथे एक वूलचं दुकान सापडलं आपल्याला. असे वूल्स दिसतात इथे आपल्याला. वूल्स हे KG वरती मिळतात, म्हणजे 350, 400, 500, 600 अशी वेगवेगळी क्वालिटी आहे. 150 रुपयाचं 250 ग्राम वूल घेतलेलं आहे आपण.
आता बघूयात बायको काय शिवते मला. फायनली परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. गाडी आपली चालू झालेली आहे आणि इथून आपण आता जाणार आहोत शिमल्याला, डायरेक्ट शिमल्याला. आता आपण थांबलेलो आहोत चहा प्यायला आणि फ्रेश व्हायला. आपण आता किन्नौर डिस्ट्रिक्ट क्रॉस केलेला आहे आणि आपण आता शिमला डिस्ट्रिक्टमध्ये एंट्री केलेली आहे. तर इथे आपण शर्मा ढाब्याच्या इथे थोडंसं चहा नाश्ता करूया. अरे कुठे गेला, लांब आहे की. आता आपण रामपूरच्या पुढे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती थांबत आहोत फायनली. एवढ्या लांबच्या प्रवासानंतर आपण आता रेस्ट करणार आहोत. ओके, हे आहे हॉटेल. ते धनंजय चाललंय बुकिंगचं काम. घरी कशाला जायचं आता तुला? हाऊस होती ना तुला इकडे यायची हिमालयात? थंडीचा कंटाळा आला का आता? जाऊया आता, पुन्हा प्रवास करायचा आपल्याला. पोरं चकाळलेली आहेत बरं का. आई शपथ, खतरनाक. चिकन क्रिस्पी. आई शपथ, वासावर ओळखलं हिने, बघितलं का? खतरनाक आहे, खतरनाक. और ऊपर आहे का? चला वरती अजून. ये मीच सगळ्यांच्या वरती. सगळे कसे आता खुश झालेले आहेत. आराम करायला मिळणार आहे. एवढ्या लांबच्या प्रवासानंतर ना अंग टाकायचे, त्यात पहिली गोष्ट खायची. शपथ. ओके, ये है क्या अंदर यहाँ पे? ओके, सुपर. ही बघा रूम आहे. चला सगळ्यांनी आपापल्या बॅगा फेकून द्या.